आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लॉंग मार्च मुंबईला निघताना दिसतात। विद्यार्थ्यांचे लॉंग मार्च, PhD धारक विद्यार्थ्यांचे लॉंग मार्च, दलितांचे लॉंग मार्च, शेतकऱ्यांचे लॉंग मार्च, अशातच एक लॉंग मार्च आज निघणार होता, तो म्हणजे शिक्षकांचा लॉंग मार्च। काय लॉंग मार्च कशासाठी निघणार होता तर शिक्षकांना 100% वेतन द्यायचं आहे आणि जे काही त्यांचं समान कामासाठी समान वेतन त्यांना मिळायची त्यांची जी अपेक्षा आहे ही अपेक्षा देखील योग्य आहे, कारण भारतीय संविधानातले जे काही कलम आहेत, आर्टिकल आहेत, ते सांगतात की समान कामासाठी समान वेतन दिलंच पाहिजे। तरी देखील भारतीय संविधानाला डावलून महाराष्ट्र सरकार यांना समान कामासाठी समान वेतन देताना दिसत नाही आहे आणि त्याचमुळं वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या भागातून, त्यामध्ये आपले देशमुख सर असतील किंवा इतर जे शिक्षक आहेत, हे शिक्षक आज पुण्यामधल्या जे काही उच्च शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य आहे इथं समोर बसलेले आहेत आणि आज त्यांचा लॉंग मार्च देखील निघणार होता, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्याच मीटिंग होणार आहे। आपण सरांकडून जाणून घेणार आहे। सर, काय सांगाल, आज तुम्ही लॉंग मार्च काढणार होता परंतु आज लॉंग मार्च थांबलेलं आहे। नेटचेक पेजधारक संघर्ष समितीच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन 7वा आम्ही आज हाती घेतलेला आहे। गेल्या 10-15 वर्षापासून शासन उच्च शिक्षित रोजगारांची जी अवस्था करून ठेवली आहे, विदाऊट पदभरतीच्या निमित्तानं शासन म्हणते की शिक्षक भरती चालू आहे, प्राध्यापक भरती चालू आहे, भरती चालू आहे, पण त्याच्यामध्ये गतिमानता नाहीये। जर 2088 पदं 2017 पासून भरायची अजून आहेत, त्यातली सुद्धा भरतीची पद्धत त्यांनी केलेली नाही। म्हणजे शासन या बाबतीत किती उदासीन आहे हे सगळं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या सगळ्या उदासीनतेच्या विरोधात या सगळ्या बेरोजगारांचा आक्रोश उफाळून आलाय आणि म्हणून आजचा हा आम्ही लॉंग मार्च इथं आयोजित केलाय। तो या उच्च शिक्षण कार्यालयापासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही आज जाणार आहोत। दरम्यानच्या काळामध्ये इथल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला 168 कलमानुसार नोटिसा देऊन इथं थांबवण्याचा प्रकार केलाय, आम्हाला बंदिस्त करून ठेवलंय आणि आमची बैठक सहसंचालक कार्यालयामध्ये आता बच्चाव सरांच्या सोबत झाली। साहेबांनी आम्हाला उच्च शिक्षण संचालक जे आपले देवळणकर साहेब आहेत यांच्याबरोबर एक मध्यस्थी बैठक घालून देणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून आता तुम्हाला योग्य न्याय कसं देतील याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सांगितलंय। पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण इथून पुढे लॉंग मार्चसाठी आग्रही आहोत। आम्हाला ही आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत चालू ठेवायची आहे आणि जोपर्यंत 100% प्राध्यापक भरती होत नाही, समान कामाला समान वेतन मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा अविरतपणे चालू राहणार आहे। आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा लॉंग मार्च करताय किंवा इथं आंदोलनाला बसताय, मग आता इतके वर्ष झालेले आहेत, 1 वर्ष होत आलं जवळपास, तरी तुम्हाला न्याय मिळालेला नाही। आता मुख्यमंत्र्यांना भेट झाल्याच्या नंतर तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? नक्कीच न्याय मिळेल। मुख्यमंत्र्यांची घोषणाच आहे की आम्ही जवळपास दरवर्षी काही लोकांना रोजगार देणार आहोत आणि त्याच्यामध्ये शासकीय रोजगाराच्या संधी आम्ही निर्माण करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नुकताच शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांनी सुद्धा सांगितलं की आम्ही रिक्त 11,000 पदांपैकी 4,000 पदांना आम्ही भरती देणार आहोत, पण ती भरती देणार आहोत ती कधी देणार आहे आणि ते कधी देणार त्याच्यातच गतिमान टाळण्यासाठीच आजचा हा आमचा लॉंग मार्च आहे की झोपलेल्या सरकारला जागा करायचं असेल तर त्याच्या कानाशी बोंबलावं लागतं आणि हे उच्च शिक्षित बेरोजगार आज या संचालक कार्यालयासमोर उभं राहून आवाज देत आहेत की उठा सरकार, जागा व्हा, तुम्ही जी म्हणताय 4,000ची भरती करणार आहात ते भरतीचा आदेश काढून या सगळ्या उच्च शिक्षित रोजगार जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना न्याय देण्याचं काम ही सरकार करेल अशी माफक अपेक्षा या सरकारकडून आहे। बरोबर आहे, नक्कीच आपण बघतोय की PhDच्या मुलांचा पण लॉंग मार्च निघाला होता, आज तुमचा लॉंग मार्च निघणार आहे। जे शिक्षणाचा कणा आहे तो कणा तोडण्याचं काम हे सरकार करते का? त्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर सरकारनं आताच आपल्याकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवली आहे आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बदल आणि प्रयोग करण्याचं शासन याच्यामध्ये निश्चित करत आहे। पण या सगळ्या प्रयोगाच्या मध्ये मेन कणा आहे तो म्हणजे प्राध्यापक वर्ग। प्राध्यापकच नसतील आज अशा महाविद्यालयांची अवस्था आहे जिथे अगदी मोजावून बोटावरती म्हणजे 5 ते 10% प्राध्यापक फक्त जर शिल्लक असतील आणि सगळा कारभार जर CHBच्या पद्धतीवरती चालू असेल तर ही पद्धत जी आपण नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली ती राबवणार कशी? म्हणजे जर आम्हाला ती 2025ला आम्ही ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, आज 2025ला सुद्धा तिचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकलो नाही, याच्या पाठीमागचं कारण एकमेव आहे ते म्हणजे हे राबवणे ज्यांच्या हातात आहे ते म्हणजे प्राध्यापक वर्ग। आणि तोच प्राध्यापक वर्ग जर नसेल तर ही पॉलिसी राबवणार कशी? आता शासन फक्त कागदावरती आम्ही पॉलिसी राबवतोय म्हणतोय, पण पॉलिसी तयार करणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। ही इम्प्लिमेंट करायची असेल तर जवळपास 80% प्राध्यापकांची भरती शासनाला करावीच लागेल, तरच हे दर्जेदार पद्धतीने पार पडलं जाईल, अन्यथा पुन्हा एकदा रस्त्यावरती आम्ही उतरायला तयार आहोतच। आज लॉंग मार्च तुमच्या पोलिसांनी थांबवलाय, आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही किंवा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आम्ही जाणार जर आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही, आमचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जर योग्य पद्धतीनं मार्ग दिला नाही
तर इथून पुढच्या काळामध्ये मार्च महिन्यापासून आपल्या सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा लागतात. आम्ही परीक्षेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय सुद्धा शासनाला कळवलेला आहे. परीक्षेच्या मूल्यमापनाची जबाबदारी असेल, पर्यवेक्षणाची जबाबदारी असेल, पेपर काढण्याची जबाबदारी असेल, या कुठल्याही जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार नाहीत. आमचा एक प्रकारचा असहकार असेल जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आम्ही प्राध्यापक आहोत, आम्हाला फार वाईट वाटतंय, पण विद्यार्थ्यांच्या नुकसानाला आम्ही जबाबदार नसून शासन जबाबदार असेल. कारण शासनच नाकर्तेपणा करत असेल तर या शासनाला अशाच असहकारानं उत्तर देणं हेच आम्ही या सगळ्या उच्च शिक्षित तरुणांनी ठरवलेलं आहे. बरोबर आहे. आपण तुम्ही सरांनी सांगितलं की एक फरक आहे जो म्हणजे समान वेतनाचा. समान वेतनामध्ये नक्की काय फरक आहे? एकीकडं जे परमनंट लोक झालेले आहेत त्यांना 2-2 लाखापर्यंत पगार आहेत आणि आम्हाला शासन म्हणते 9 महिने तुम्हाला पाक्षिक तत्वावरती मानधन देऊया, परंतु ते आम्हाला ऍक्च्युअली मिळते फक्त 6 महिने, तेही फक्त 20 ते 25,000 रुपयापर्यंत. म्हणजे जवळपास त्यांना जे जे आम्हाला 25,000 रुपये त्यांना 2.5 लाख रुपये पगार आणि काम तर समान करावं लागतं. आणि न्यायालय सांगतोय की समान काम सर्वांना समान वेतन मिळालं पाहिजे आणि हीच मागणी घेऊन आम्ही आलो की समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे आणि ही मागणी आमची रास्त आहे, राज्य घटनेला धरून आहे, ती लवकरात लवकर मान्य करावी आमची अपेक्षा आहे. बरोबर आहे. आज आपण बघतो की शिक्षक ज्या काही महिला वर्ग आहे त्या महिला वर्ग पण आहे, फॅमिली सांभाळत मॅडम तुम्ही हे सगळं करताय. आता 1 वर्ष झालं तुम्ही आंदोलन सांभाळताय किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही धुरा सांभाळताय, फॅमिलीची धुरा सांभाळताय, शिक्षक म्हणून पेशा पण राबवताय आणि आज तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन तुम्ही रस्त्यावर देखील उतरला. काय सांगाल, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानानुसार हा जो काही सरकार आहे सरकार चालत नाही असं वाटतं का तुम्हाला? हां, त्यांच्या बाबासाहेबांच्या संविधानानुसार हे सरकार तर चालतच नाही आहे. कारण महिलांना त्यांचं घर सांभाळत जेव्हा नोकरी करावी लागते, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मुलांची फी असते, मुलांचं शिक्षण असतं, घर खर्च असतो, अशा बरेच खर्च महिलांना पार पाडावे लागतात. आणि मग अशा वेळेस हे जे तुटपुंज मानधन मिळतं आम्हाला महिन्याला 25,000 हे फारच कमी आहे आणि दर आम्हाला ते 11 महिने सुद्धा मिळत नाही, 12 महिने पण मिळत नाही. हे फार कमी, अगदी 6 ते 7 महिन्याचंच आमचं वेतन काढलं जातं. याच्यातून महिलांची अत्यंत हालाखीची परिस्थिती होत आहे. सगळ्यांचे संसार चालवायचे तर घर खर्चासाठी पैसे आवश्यक असतात आणि आम्हाला हे जे हालाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, यामुळे सरकारचा निषेध आहे. बरोबर आहे. बघतोय आपण की डोळ्यामध्ये पाणी येत आहे अक्षरशः. या सरकारला जाग कधी येणार आहे? कारण 1 वर्षापासून हे आंदोलन चालतंय. आज त्यांनी मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं की आम्ही लॉंग मार्च घेऊन येऊ. त्यावेळेस देखील सरकारने आश्वासन दिलं की लॉंग मार्च काढू नका, आम्ही तुमच्या मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढू. आज देखील लॉंग मार्च काढण्याचं त्यांनी ठरवलं होतं, परंतु आज देखील पोलिसांनी त्यांना अडवलंय, नोटीस बजावत आहेत. नोटीस कोणाला बजावताय तुम्ही? या शिक्षकांना. हे शिक्षक महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत, महाराष्ट्रामधले प्रत्येक विद्यार्थी घडवत आहेत, तुमच्यासारखे आमच्यासारखे विद्यार्थी घडवत आहेत. हे विद्यार्थी महाराष्ट्राला सांभाळणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचा पोशिंदा, त्या विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा असणारे शिक्षक आहेत. मॅडम काय सांगाल, काय तुमची अवस्था आहे आणि काय तुमची मागणी? खूप वाईट अवस्था आमची आहे. मी तर अक्षरशः माझ्या 4 वर्षाच्या बाळाला म्हणजे घरी ठेवून इथं 2 दिवस अगदी वस्तीचं आम्ही आंदोलन करतोय. फक्त आमची आणि NEP राबवलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्हाला वाईट वाटते की विद्यार्थ्यांच्यासाठी आम्हाला काम करायला पाहिजे, पण ते सगळं सोडून आम्ही एवढे उच्च शिक्षित असून सुद्धा, महिला असून सुद्धा आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करतोय. पुढची पिढी आम्हाला घडवायची आहे, पण आम्ही मुलांना काय सांगणार आहे की तुम्ही शिका? आम्ही शिकून जर आमची दैनंदिन अवस्था ही असेल तर पुढची पिढी शिक्षणातून काय आदर्श घेणार आहे? हे सुद्धा समाजापुढचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं शासनानं लवकरात लवकर 100% प्राध्यापक भरती करावी, समान कामाला समान वेतन द्यावं आणि त्याचबरोबर 11 महिन्याचं फिक्स वेतन द्यावं. कारण प्रत्येक वेळेला फक्त शासन सांगते 25,000 रुपये पगार, पण देताना एवढा तुटपुंजा देते. आमचे पगार कुठं कट होतील याच्याकडेच पूर्ण शासनाचं लक्ष असतंय. आहे ते ह्याच्यामध्ये संसार तर सोडा, आहे तो पगार आमचा आंदोलनाला आणि फेऱ्या घालण्याला संपतोय. मग अशाच सरकारने आता सरकारच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आणली होती, या योजनेबाबतीत काय मत आहे तुमचं? खरं तर फुकटचं काही समाजाला देऊ नये, त्यापेक्षा लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा फुकटचं देण्यापेक्षा प्रत्येक महिलेला स्वावलंबी होण्यासाठी शासनानं मदत करावी. त्याचबरोबर फुकटचं दिल्यामुळं परत कामाला हात नसल्यामुळं त्यांना काय काम करावं हे समजत नाही आणि आयतं मिळतंय, त्यामुळं परत समाजातून अधोगतीकडे चाललाय असं माझं मत आहे. बरोबर, नक्कीच. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले ते पैसे वेगवेगळ्या महिलांना दिले, परंतु जे पैसे खऱ्या अर्थाने या शिक्षकांना द्यायला पाहिजे होते ते पैसे कपात करून
की इलेक्शनच्या काळात स्टंट करण्यासाठी या सरकारने पैसे लाडक्या बहिणींना दिलेले आहेत. आपण शिक्षक वर्ग पण आहे, अजून यंग पिढी आपल्याकडे. सर काय सांगाल की तुम्ही सगळं एवढं शिक्षण घेऊन शिक्षक झालेलं आहेत आणि केवळ 25,000 रुपयासाठी तुम्ही काम करताय. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला जपायची आहे, सोसायटीमध्ये तुम्हाला जीवन जगायचं आहे आणि आज तुम्ही रस्त्यावरती बसलेले आहेत. काय सांगाल? खरं तर सर आम्हाला हे शासनासमोर मांडायला खूप आम्ही मागच्या 10 वर्षापासून संघर्ष करतोय, पण शासन याच्यावरती कुठलीही दखल घेत नाही. आज आम्ही नेट सेट PhD एवढं मोठं शिक्षण घेतलं आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, पण अगदी शासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय. आम्ही शासनाला खूप जागवण्याचा प्रयत्न केला. आज 25,000 सॅलरी आम्हाला देतात, त्याच्यात 9 महिन्याची ऑर्डर, पण आमच्या हातात सॅलरी 7-7.5 महिन्याचीच पडते. खरं तर याच्यावरती कुटुंब कसं भागवायचं हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न पडला आहे. शासनाने याला लवकरच मार्गी लावावं असं आमचं सर्व प्राध्यापकांची मागणी आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे सर्व माहिती जी पोहोचवली, आम्ही आपले आभार व्यक्त करतो की आमची सर्व मागणी तुम्ही पोहोचवताय. धन्यवाद. आपण बघतोय की जी पेमेंट त्यांना 25,000 देते, याच जागेवरती दुसरं कोणी असतं तर हा निर्णय घेऊ शकतात की नोकरी सोडली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर मग 25,000 रुपयाची नोकरी स्वीकारण्यापेक्षा जर नोकरी शिक्षक सोडायला लागले तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी घडवणार कोण हा प्रश्न खऱ्या अर्थाने पडतोय. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि बाकीचे उपमुख्यमंत्री जे असतील त्यांनी या निर्णयाबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ह्या बसलेल्या प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यावा हीच विनंती. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.